ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराण स्कंद चौथा अध्याय पहिला. स्वयंभून मनुच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन. मैत्रेय म्हणतात, विदुरा, स्वयंभून मनुला महाराणी शतरूपेपासून प्रियव्रत आणि उत्तानपाद या 2 पुत्रांखेरीज 3 कन्या सुद्धा झाल्या. त्या आकुती, देवहूती आणि प्रसूती नावांनी विख्यात होत्या. आकुतीला जरी भाऊ होते तरी शतरूपेच्या अनुमतीने राजाने आकुतीचा विवाह पुत्रिका धर्मानुसार रुची प्रजापतींबरोबर लावून दिला. भगवंतांचे अनन्य चिंतन करीत असल्याकारणाने प्रजापती रुची ब्रह्मतेजाने संपन्न होते. त्यांनी आकुतीपासून एक पुरुष आणि एक स्त्री अशी जोडी उत्पन्न केली. त्यापैकी जो पुरुष होता तो साक्षात यज्ञस्वरूपी भगवान विष्णू होते आणि जी स्त्री होती ती भगवंतांपासून कधीही विभक्त न राहणारी लक्ष्मीची अंशस्वरूप दक्षिणा होती. स्वयंभून मनुने आकुतीच्या त्या परमतेजस्वी पुत्राला आनंदाने आपल्या घरी आणले आणि दक्षिणेला रुची प्रजापतीने आपल्या जवळ ठेवले. जेव्हा दक्षिणा विवाहयोग्य झाली तेव्हा तिने यज्ञ भगवानांचा पतिरूपाने प्राप्त करण्याची इच्छा केली. तेव्हा भगवान यज्ञपुरुषांनी तिच्याशी विवाह केला. यामुळे भगवंतांनी प्रसन्न होऊन आनंदित झालेल्या दक्षिणेपासून 12 पुत्र उत्पन्न केले. त्यांची नावे आशितोष, संतोष, प्रतोष, भद्र, शांती, इडस्पती, इद्म, कवी, विभू, स्वर्ह, सुदेव आणि रोचन. हेच स्वयंभून मन्वंतरात तुषित नावाने देव झाले. त्या मन्वंतरात मरीची आदी सप्तर्षी होते. भगवान यज्ञेच इंद्र होता आणि महान प्रभावशाली प्रियव्रत आणि उत्तानपाद हे मनुपुत्र होते. ते मन्वंतर त्या दोघांचे पुत्र नातू पणतू यांच्या वंशाने भरून गेले. प्रिय विदुरा, मनूंनी आपली दुसरी कन्या देवहूती ही कर्दमांना दिली. त्या संबंधीची सर्व माहिती आपण माझ्याकडून ऐकलेली आहे. भगवान मनूंनी आपली तिसरी कन्या प्रसूती ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष प्रजापतीला दिली. त्याची विशाल वंशपरंपरा सर्व त्रैलोक्यात पसरली आहे. कर्दमांच्या ज्या 9 कन्या 9 ब्रह्मर्षींच्या पत्नी होत्या त्यांच्या वंशपरंपरेचे वर्णन ऐक. मरीची ऋषींची पत्नी म्हणजेच कर्दमांची कन्या कला हिच्यापासून कच्छप आणि पूर्णिमा नावाची 2 अपत्ये झाली. त्यांच्या वंशांनी हे जग भरलेले आहे. हे शत्रुंजय विदुरा, पूर्णिमेला विरज आणि विश्वज नावाची 2 मुले आणि देवकुल्या नावाची 1 कन्या झाली. हीच पुढच्या जन्मात श्रीहरींच्या चरणतीर्थापासून देवनदी गंगेच्या रूपाने प्रगट झाली. अत्रींची पत्नी अनुसया हिला दत्तात्रय, दुर्वास आणि चंद्र नावाने तीच परमयशस्वी पुत्र झाले. हे अनुक्रमे विष्णू, शंकर आणि ब्रह्मदेव यांचे अवतार होते. विदुराने विचारले, गुरुवर्य, जगाची उत्पत्ती, स्थिती आणि अंत करणाऱ्या या सर्व श्रेष्ठ देवांनी अत्री मुनींच्या घरी काय करण्याच्या इच्छेने अवतार घेतला हे मला सांगा. मैत्रेय म्हणाले, जेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मज्ञात्यांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या अत्रींना संतती उत्पन्न करण्याची आज्ञा दिली तेव्हा ते आपल्या पत्नीसह तप करण्यासाठी वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले. तेथे फुलांच्या गुच्छांनी लहडलेले पळाश आणि अशोक वृक्षांचे वन होते. तसेच तेथे सगळीकडे निर्विघ्न नदीच्या पाण्याचा खळखळाट मधुर ध्वनी करीत होता. त्या वनात ते मुनी प्राणायामाने चित्ताला वश करून 100 वर्षेपर्यंत केवळ वायू भक्षण करून थंडी, उष्णता इत्यादी द्वंद्वांची पर्वा न करता एका पायावर उभे होते. त्यावेळी ते मनोमन अशी प्रार्थना करीत होते की जो कोणी संपूर्ण जगाचा ईश्वर आहे त्याला मी शरण आलो आहे. त्याने मला स्वतःसारखेच संतान द्यावे. प्राणायामरूपी इंधनाने
प्रज्वलित झालेले अत्रि मुनींचे तेज त्यांच्या मस्तकातून निघून तिन्ही लोकांना तप्त करीत आहे. असे पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे तिन्ही जगतपती त्यांच्या आश्रमात आले. त्यावेळी अप्सरा, मुनी, गंधर्व, सिद्ध, विद्याधर आणि नाग त्यांचे सुयश गात होते. त्या तिघांचे एकाच वेळी आगमन झाल्याने अत्रि मुनींचे अंतःकरण प्रकाशमय झाले. त्यांनी एका पायावर उभे असतानाच त्या देवदेवांचे दर्शन घेतले आणि नंतर जमिनीवर साष्टांग प्रणाम करून अर्घ्य, फुले इत्यादी पूजेची सामग्री हातात घेऊनच त्याने पूजन केले. ते तिघेही हंस, गरुड आणि नंदी या वाहनांवर बसले होते. तसेच आपल्या हातातील कमंडलू, चक्र, त्रिशूल इत्यादी चिन्हांनी युक्त होते. त्यांच्या डोळ्यातून कृपेचा वर्षाव होता. त्यांच्या मुखावर मंद हास्य विलसत होते. त्यांच्या तेजाने दिपून जाऊन मुनींनी आपले डोळे झाकून ठेवून घेतले. त्यांनी आपले चित्त त्यांच्यावर एकाग्र केले आणि हात जोडून अतिमधुर आणि सुंदर भावपूर्ण वचनांनी लोकांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा त्या तिन्ही देवांची स्तुती करण्यास सुरुवात केली. अत्रि मुनी म्हणाले, भगवान, प्रत्येक कल्पाच्या आरंभी जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी जे मायेच्या सत्वादी 3 गुणांचे विभाग करून भिन्न भिन्न शरीरे धारण करतात, ते ब्रह्मा, विष्णू आणि महादेव आपणच आहात. मी आपणास प्रणाम करतो. मी ज्यांचे आवाहन केले होते ते आपल्यापैकी कोण आहेत? कारण मी तर संतान प्राप्तीच्या इच्छेने केवळ एका भगवान सुरेश्वरांचे चिंतन केले होते. असे असता आपण तिघे येथे कसे आलात? आपल्यापर्यंतच तर देहधारी लोकांच्या मनाचीही गती असत नाही, म्हणून मला याविषयी मोठे आश्चर्य वाटत आहे. आपण कृपा करून मला याचे रहस्य सांगावे. मैत्री म्हणाले, विदुरा, अत्रि मुनींचे वचन ऐकून ते तिन्ही देव हसले आणि मधुर वाणीने त्यांना सांगू लागले. देव म्हणाले, ब्रह्मन, आपण सत्य संकल्प आहात, म्हणून तुम्ही जसा संकल्प केलात तसेच झाले पाहिजे. त्याच्या विपरीत कसे होऊ शकेल? तुम्ही ज्यांचे ध्यान करीत होतात तेच आम्ही आहोत. प्रिय महर्षी, तुमचे कल्याण असो. तुम्हाला आमचेच अंशस्वरूप 3 जगद्विख्यात पुत्र उत्पन्न होतील आणि तुमच्या उत्तम यशाचा ते विस्तार करतील. त्या दंपतीला अशा प्रकारे अभिष्ट वर देऊन त्यांनी उत्तम प्रकारे पूजन केल्यावर ते पाहत असतानाच ते 3 सुरेश्वर आपल्या लोकी गेले. ब्रह्मदेवांच्या अंशापासून चंद्र, विष्णूंच्या अंशापासून योगवेत्य दत्तात्रेय आणि ब्रह्मदेवाच्या अंशापासून दुर्वास ऋषी झाले. आता अंगिरा ऋषींच्या संतानाचे वर्णन ऐक. अंगिरासींची पत्नी श्रद्धा हिने सिनीवाली, कुहू, राका आणि अनुमती या 4 कन्यांना जन्म दिला. त्यांच्याशिवाय साक्षात भगवान उतथ्य आणि ब्रह्मनिष्ठ बृहस्पती असे तिला 2 पुत्र झाले. ते स्वारोचित मन्वंतरात प्रख्यात झाले. पुलस्त्य यांना त्यांची पत्नी हविर्भू पासून महर्षी अगस्त्य आणि महातपस्वी विश्रवा असे 2 पुत्र झाले. यातील अगस्त्य पुढील जन्मात जठराग्नी झाले. विश्रवा मुनींना इडविडेपासून यक्षराज कुबेर झाला आणि त्यांची दुसरी पत्नी केशिनीपासून रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण उत्पन्न झाले. महामते, महर्षी पुलहांची पत्नी सांध्वी गतीपासून कर्मश्रेष्ठ, वरियान आणि सहिष्णू असे 3 पुत्र झाले. याचप्रमाणे कृतूची पत्नी क्रिया हिने ब्रह्मतेजाने तळपणाऱ्या 60,000 वालखिल्य ऋषींना जन्म दिला. शत्रुतापन विदुरा, वसिष्ठांची पत्नी ऊर्जा अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू नाव इत्यादी 7 विशुद्ध चित्त ब्रह्मर्षींचा जन्म झाला. त्यांची नावे चित्रकेतू,
सुरोची, विरजा, मित्र, उल्बन, वसु, वृद्धान आणि द्रुमान अशी होती. याशिवाय त्यांच्या दुसऱ्या पत्नीला शक्ती इत्यादी आणखी काही पुत्र होते. अथर्व मुनींनी पत्नी चित्ती हिला दधीची नावाचा एक तपोनिष्ठ पुत्र झाला. त्याचे दुसरे नाव अश्वशिरा असे होते. आता भृगूंच्या वंशाचे वर्णन ऐक. भाग्यवान भृगूंना ख्याती नावाच्या पत्नीपासून धाता आणि विधाता नावाचे पुत्र आणि श्री नावाची एक भगवतपरायण कन्या झाली. मेरू ऋषींनी आपल्या आयती आणि नियती नावाच्या कन्या धाता आणि विधाता यांना दिल्या. त्यांच्यापासून त्यांना मृकंड आणि प्राण नावाचे पुत्र झाले. त्यांच्यापैकी मृकंडापासून मार्कंडे आणि प्राण्यांपासून मुनिवर वेदशिरा यांचा जन्म झाला. भृगूंचा एक कवी नावाचा पुत्र होता. त्याचाच पुत्र भगवान शुक्राचार्य होता. विदुरा या सर्व मुनीश्वरांनी संतती उत्पन्न करून सृष्टीचा विस्तार केला. अशा प्रकारे मी तुला हे कर्दमांच्या वंशातील संतानांचे वर्णन सांगितले. जो पुरुष हे श्रद्धापूर्वक ऐकेल त्यांची मोठी पापे हे कथानक तत्काळ नाहीसे करील. ब्रह्मदेवांचा पुत्र दक्ष प्रजापतीचे मनुपुत्री प्रसूतीशी विवाह केला. त्याने तिच्यापासून सुंदर डोळ्यांच्या 16 कन्या उत्पन्न केल्या. दक्षाने त्यापैकी 13 धर्माला, एका अग्नीला, एक एकचित्त असणाऱ्या पितृगणांना आणि एक संसाराचा संहार करणाऱ्या तसेच जन्ममृत्यूपासून सोडविणाऱ्या भगवान शंकरांना दिली. श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा ही आणि मूर्ती या धर्मांच्या पत्नी होत्या. त्यापैकी श्रद्धेने शुभ, मैत्रीने प्रसाद, दयेने अभन, शांतीने सुख, तुष्टीने आनंद आणि पुष्टीने अहंकार यांचा जन्म दिला. क्रियेने योग, उन्नतीने गर्व, बुद्धीने अर्थ, मेधेने स्मृती, तितिक्षेने क्षेम आणि हीने प्रयशय नावाच्या पुत्राला जन्म दिला. सर्व गुणांची खाण असणाऱ्या मूर्तिदेवीने नरनारायण ऋषींना जन्म दिला. त्यांचा पुत्र झाल्याबरोबर हे संपूर्ण विश्व अत्यंत आनंदित होऊन प्रसन्न झाले. त्यावेळी लोकांचे मने, दिशा, वायू, नदी आणि पर्वत प्रसन्न झाले. आकाशात मंगळ वाद्ये वाजू लागली. देवता फुलांचा वर्षाव करू लागल्या. मुनी प्रसन्न होऊन स्तुती करू लागले. गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. अप्सरा नाचू लागल्या. अशा प्रकारे त्यावेळी मोठाच आनंद उत्सव झाला आणि ब्रह्मादिक सर्व देव स्तोत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव म्हणाले, ज्याप्रमाणे आकाशात निरनिराळ्या रूपांची कल्पना केली जाते त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या मायेने आपल्याच स्वरूपामध्ये या विश्वाची रचना केली आणि आपल्या त्या स्वरूपाला प्रकाशित करण्यासाठी यावेळी या धर्माच्या घरी ऋषी रूपाने स्वतःला प्रगट केले, त्या परमपुरुषाला आमचा नमस्कार असो. ज्यांच्या तत्वांचे शास्त्रांच्या आधारावर केवळ अनुमान केले जाते त्याच भगवंतांनी विश्वाच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची गडबड होऊ नये यासाठी आम्हा देवतांना सत्वगुणांपासून उत्पन्न केले. आता त्यांनी सौंदर्याचे निवासस्थान असलेल्या निर्मळ कमळाला सुद्धा खाली पाहावयास लावणाऱ्या आपल्या कारुण्यमय दृष्टीने आमच्याकडे पाहावे. विदुरा प्रभूंचे दर्शन झालेल्या देवतांनी अशा प्रकारे स्तुती केलेले भगवान नरनारायण दोघेही गंधमादन पर्वतावर गेले. भगवान श्रीहरींचे अंशभूत असे हे तेच नरनारायण पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी यदुकुलभूषण श्रीकृष्ण आणि त्यांच्यासारखे श्यामवर्ण कुरुकुल तिलक अर्जुन या रूपाने तेथे अवतीर्ण झाले आहेत.
अग्नीची पत्नी स्वाहाने अग्नीचे स्वाभिमानी असणारे पावक, पवमान आणि सुची हे 3 पुत्र उत्पन्न केले. हे तिघेही हवन केलेल्या पदार्थांचे भक्षण करणारे आहेत. या तिघांपासून आणखी 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. हेच आपले 3 पिता आणि 1 पितामह यांच्यासह 49 अग्नी म्हणविले जातात. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक यज्ञकर्मामध्ये ज्या 49 अग्नींच्या नावांची अग्नेयष्टी करतात ते हेच होत. अग्निश्वात्त, बहिर्षद, सोमप आणि अजप हे पितर होत. त्यामध्ये सांगनिक आणि निरग्निक आहेत. या सर्व पितरांची पत्नी दक्षकुमारी सुधा आहे. या पितरांपासून स्वधेला धारिणी आणि वयुन नावाच्या 2 कन्या झाल्या. त्या दोघी ज्ञानविज्ञानात पारंगत आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या झाल्या. ब्रह्मदेवांची पत्नी सती होती. ती सर्व प्रकारे पतिदेवांच्या सेवेमध्ये व्यग्र राहणारी होती. परंतु तिचे स्वतःचे गुण आणि शील यांना अनुरूप कोणी पुत्र झाला नाही. कारण सतीच्या पित्याचे दक्षाने कोणताही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असे आचरण केले होते. त्यामुळे सतीने तारुण्य अवस्थेतच रागामुळे योगाने स्वतःच आपल्या शरीराचा त्याग केला होता. अध्याय 1 समाप्त. हरिओम तत्सत.